सुस्वागतम प्रशिक्षणार्थ्यांनो, या सत्रात आपण टेस्ट कसे करावे जाणून घेऊ। हार्मेटिक कंप्रेसरचे ओपन सर्किट, शॉर्ट सर्किट, कंटिन्युटी आणि अर्थिंग। उद्दिष्टे या प्रक्रियेच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल। क्लॅम्प मीटरचा उपयोग करून ओपन सर्किट, शॉर्ट सर्किट आणि कंटिन्युटी चाचणी करा। टेस्ट लॅम्पचा उपयोग करून खुला सर्किट, शॉर्ट सर्किट आणि कंटिन्युटी चाचणी करा। क्लॅम्प मीटरचा उपयोग करून योग्य अर्थ कनेक्शन चाचणी करा। क्लॅम्प मीटरचा उपयोग करून सर्किटची चाचणी करा। आता आपल्याला उपकरणे, साधने आणि उपयोग्य वस्तू। क्लॅम्प मीटर, इन्सुलेटर प्लायर, लाईन टेस्टर, 200 वॉट्स टेस्ट लॅम्प, हर्मेटिक कंप्रेसर, सोप अँड ब्रश, क्लीन क्लॉथ, टेस्ट बोर्ड। आता आपण हर्मेटिक कंप्रेसरची चाचणी, ओपन, शॉर्ट, कंटिन्युटी आणि पृथ्वी यासारख्या प्रक्रिया पाहू। कंप्रेसरच्या जोडणी पेटीवरील आवरण काढून टाका। जोडणी बिंदूवरून तारांना अनक्लिप करा। तुमचे क्लॅम्प मीटर घ्या आणि नॉब रेझिस्टन्स सेटिंग मध्ये फिरवा। सी बिंदूला स्पर्श करण्यासाठी क्लॅम्प मीटरचा एक टोक आणि आर बिंदूला स्पर्श करण्यासाठी दुसरा टोक वापरा आणि मीटरचा शेवट आर वरून सरकवा आणि त्याला एस ला स्पर्श करा। क्लॅम्प मीटरचा शेवट सी वरून परत आर वर स्विच करा आणि स्क्रीनवरील रीडिंग पहा। असे करून तुम्ही भागांमधून वीज कशी वाहते हे तपासत आहात। जर सर्व काही योग्यरित्या चालत असेल, म्हणजे जर तुम्हाला काही प्रतिकार किंवा सातत्य दिसले, तर कंप्रेसर वापरणे चांगले आहे। युनिटचे मुख्य आवरण काढून टाका। कंप्रेसरच्या जोडणी पेटीवर असलेले कव्हर उघडा। कंप्रेसरच्या तारांची क्लिप उघडा आणि त्यांना चिन्हांकित करा, जेणेकरून प्रत्येक तार कुठे जाते हे तुम्हाला कळेल। 200 वॅटचा बल्ब तयार असलेला चाचणी दिवा घ्या। हा चाचणी दिवा चाचणी बोर्डवर लावा। चाचणी दिवा प्रज्वलित करा। एका वायरला सी ला आणि दुसऱ्या वायरला आर म्हणजे मध्य आणि उजव्या पिनला स्पर्श करा। जर बल्ब चमकदार चमकतो, तर याचा अर्थ रनिंग वाइंडिंग कंटिन्युटी चांगले काम करत आहे। पुढे आर पासून वायर हलवा आणि उजव्या बाजूच्या पिन पासून डाव्या बाजूच्या पिन पर्यंत असलेल्या एस ला स्पर्श करा। जर बल्ब चमकतो तर खूप तेजस्वी नसेल, तर याचा अर्थ सुरुवातीच्या वळणांची सातत्य चांगले काम करत आहे। शेवटी वायर सी वरून आर वर स्विचवर स्विच करा, जी मध्यभागी उजवीकडे आहे। जर बल्ब क्वचित चमकतो, तर तो आपल्याला सांगतो की चालू आणि सुरू होणारे वळण दोन्ही चांगले काम करत आहे। आता क्लॅम्प मीटर वापरून पृथ्वी सर्किट तपासण्याची प्रक्रिया पाहू। क्लॅम्प मीटर डायलला ओम मीटर सेटिंग मध्ये वळवा आणि RX 10000 निवडा। ए प्रोब कंप्रेसरचा टर्मिनलवर घट्टपणे ठेवा। कंप्रेसरच्या मेटल केसिंगच्या स्वच्छ भागावर बी प्रोब ठेवा। क्लॅम्प मीटरच्या स्क्रीनकडे पहा। जर ते 0 किंवा खूप कमी प्रतिरोधक रीडिंग दर्शविते, तर कंप्रेसर योग्यरित्या ग्राउंड केलेले आहे। जर तुम्हाला इतर कोणतेही वाचन मिळाले किंवा अजिबात वाचले नसेल, तर याचा अर्थ कंप्रेसरच्या ग्राउंडिंग मध्ये समस्या आहे। रिकॅप, या विषयात आपल्याला माहिती मिळाली। क्लॅम्प मीटर वापरून ओपन सर्किट, शॉर्ट सर्किट आणि कंटिन्युटी कसे तपासणे। आम्ही टेस्ट क्लॅम्प वापरून सेम टेस्ट शोधल्या। क्लॅम्प मीटर वापरून योग्य अर्थ कनेक्शन देणे सुनिश्चित करणे। शेवटी आम्ही कस्टम मीटरच्या सहाय्याने टेस्ट सर्किटचा अभ्यास केला। मला आशा आहे की सर्किटची ओपन सर्किट, शॉर्ट सर्किट,
कंटिन्युटी आणि हार्मेटिंग कंप्रेसरची अर्थ कनेक्शनची चाचणी कशी करायची हे सर्वांना समजले असेल. धन्यवाद प्रशिक्षणार्थ्यांनो. आम्ही पुढील सत्रात भेटूया. बाय.